हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे अकाउंट प्रोफेशनलचा फायनान्शियल मॅनेजमेंट अँड बिझनेस डेटा ॲनालिटिक्सचे क्वेश्चन बघूया, जे 25 क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. रिव्हिजन बेस आपले सिरीज चालू आहे कंटिन्यू, ज्याच्यामध्ये आतापर्यंत आपण मिनिमम 28 व्हिडिओज कव्हर केलेले आहेत, आय थिंक सो. ठीक आहे. तर ही कंटिन्यू आपण टिल एक्झामपर्यंत अशीच मॉर्निंग इव्हनिंग दोन्ही टाईमला मी हे व्हिडिओज पोस्ट करतो आहे. तर त्याच्यामुळे जितके व्हिडिओज होतील तितके मी पोस्ट करणार. ठीक आहे. तरी पण जे व्हिडिओज आहेत ते सफिशियंट नाही आहे, कारण की सिलेबस खूप मोठा आहे. ठीक आहे. तर तसंच हे जे क्वेश्चन्स आहे हे LDC UDC डेप्युटी मॅनेजर क्लर्कसाठी इम्पॉर्टंट असणार आहे. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण फायनान्शियल मॅनेजमेंट अँड बिझनेस डेटा ॲनालिटिक्सचे रिव्हिजन बेस्ड क्वेश्चन. तर बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, द फर्स्ट कम्प्युटराइज ऑनलाईन स्टॉक मार्केट एक्सचेंज इन इंडिया वॉज. भारतातील पहिला संगणकीकृत ऑनलाईन शेअर बाजार कोणता होता? तो आन्सर आहे OTCEI. ठीक आहे. नेक्स्ट, सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग डेरिव्हेटिव्ह इज नॉट ट्रेडेड ऑन इंडियन स्टॉक मार्केट. खालीलपैकी कोणता डेरिव्हेटिव्ह भारतीय शेअर बाजारात व्यवहारासाठी उपलब्ध नाही? आन्सर आहे थर्ड, फॉरवर्ड रेट ॲग्रीमेंट्स. नेक्स्ट, थर्ड, हाऊ मेनी डिपॉझिटरीज आर देअर इन इंडिया. भारतामध्ये एकूण किती डिपॉझिटरीज आहेत? आन्सर आहे सेकंड, 2. नेक्स्ट, फोर्थ, सेकंडरी मार्केट इन इंडिया इज रेग्युलेटेड बाय. भारतातील द्वितीय बाजारात कोणाच्या नियंत्रणाखाली येते? आन्सर आहे सेकंड, सेबी. नेक्स्ट, फिफ्थ, फंड डू नॉट हॅव फिक्स रेट ऑफ रिडम्शन. फंडांना परतफेडीची निश्चित तारीख नसते. आन्सर आहे ओपन एंडेड फंड. नेक्स्ट, सिक्स, इन इंडिया निफ्टी अँड सेन्सेक्स आर कॅल्क्युलेट ऑन बेसिस ऑफ. भारतामध्ये निफ्टी आणि सेन्सेक्स मोजणी कशाच्या आधारे केली जाते? आन्सर आहे थर्ड, फ्री फ्लोट कॅपिटलायझेशन. नेक्स्ट, सेवन, द टाईप ऑफ कोलॅटरल ऑर सिक्युरिटी यूज फॉर शॉर्ट टर्म लोन इज. अल्पकालीन कर्जासाठी कोणत्या प्रकारची हमी मीन्स गहाण दिली जाते? आन्सर आहे थर्ड, स्टॉक ऑफ गुड्स. नेक्स्ट, 8, विच ऑफ द फॉलोइंग इज अ लायबिलिटी ऑफ बँक. खालीलपैकी काय बँकेची देयता आहे? आन्सर आहे थर्ड, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स. नेक्स्ट, 9, कमर्शियल पेपर इज अ टाईप ऑफ. कमर्शियल पेपर म्हणजे कोणत्या प्रकारचं साधन आहे? आन्सर आहे सेकंड, अनसेक्युअर्ड शॉर्ट टर्म डेप्ट. नेक्स्ट, 10, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ स्पॉन्टेनियस सोर्स ऑफ शॉर्ट टर्म फंड. खालीलपैकी कोणता अल्पकालीन निधीचा स्वयंचलित स्रोत नाही? आन्सर आहे थर्ड, प्रोव्हिजन फॉर डिव्हिडंड. नेक्स्ट, 11, इन इंडिया कमर्शियल पेपर आर इश्यूड ॲज पर गाईडलाईन इश्यूड बाय. भारतामध्ये कमर्शियल पेपर कोणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार जारी केला जातो? आन्सर आहे सेकंड, RBI. तसंच बघा, महाट्रान्सकोसाठी अकाउंट्स PDF अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व MCQs कवर आहेत 7 चॅप्टरचे. ठीक आहे. 7000+ MCQs आहे. त्याची प्राईस आहे 750. ही PDF तुम्हाला खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. ठीक आहे. तसंच ही PDF तुम्ही कोणत्या पण अकाउंट बेस एक्झामसाठी यूज करू शकता. ओके. तर चला, ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबर दिला आहे, या व्हॉट्सअपला मेसेज करून PDF तुम्ही घेऊ शकता. ओके. बघा, 12th आहे, कमर्शियल पेपर आर जनरली इश्यूड ॲट अ प्राईस. बघा, कमर्शियल पेपर सामान्यतः कोणत्या किमतीवर जारी केले जातात? आन्सर आहे थर्ड, लेस दॅन फेस व्हॅल्यू. नेक्स्ट, 13, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अप्लिकेबल टू कमर्शियल पेपर. खालीलपैकी काय कमर्शियल पेपरसाठी लागू नाही? आन्सर आहे बघा, अनसेक्युअर्ड डेप्ट लागू आहे, शॉर्ट टर्म मॅच्युरिटी पण लागू आहे, इश्यूड, म्हणून आन्सर येईल नन ऑफ द अबव. नेक्स्ट, 14, अकाउंटिंग रेशिओ आर इम्पॉर्टंट टूल्स यूज बाय. लेखा गुणोत्तर रेशो हे कोणासाठी उपयुक्त साधन आहे? आन्सर आहे बघा, मॅनेजमेंटसाठी पण आहे, इन्व्हेस्टरसाठी पण आहे, क्रेडिटर, म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबव. नेक्स्ट, 15, नेट प्रॉफिट रेशिओ सिग्निफाईज. नेट प्रॉफिट गुणोत्तर काय दर्शवतो? आन्सर आहे फर्स्ट, ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटी. नेक्स्ट, 16, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर मेजर द रिलेशनशिप ऑफ वर्किंग कॅपिटल विथ. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर हे कशासोबत प्रमाण मोजते? आन्सर आहे सेकंड, सेल्स सोबत. नेक्स्ट, 17, डिव्हिडंड पेआउट रेशिओ इज. लाभांश वितरण गुणोत्तर म्हणजे काय असते? आन्सर आहे DPS डिवाइड बाय EPS, त्यालाच डिव्हिडंड पेआउट रेशिओ म्हणतो. नेक्स्ट, 18, ड्यू पॉईंट अनालिसिस डील विथ. ड्यू पॉईंट विश्लेषण काय विश्लेषण करते? आन्सर आहे फोर्थ, अनालिसिस ऑफ फिक्स असेट. नेक्स्ट, 19, इन नेट प्रॉफिट रेशिओ द डिनॉमिनेटर इज. नेट प्रॉफिट रेशिओमध्ये डिनॉमिनेटर काय असतो? आन्सर आहे सेकंड, नेट सेल्स. नेक्स्ट, 20, इन्व्हेंटरी टर्नओव्हर मेजर द रिलेशनशिप ऑफ इन्व्हेंटरी विथ. इन्व्हेंटरी टर्नओव्हर कशासोबत प्रमाण दर्शवते? आन्सर आहे सेकंड,
कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नेक्स्ट 21. द टर्म EVA इज यूज्ड फॉर. EVA या संधीचा अर्थ काय? तर आन्सर आहे सेकंड, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड. नेक्स्ट 22. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मे बी इम्प्रूव्ह बाय. गुंतवणुकीवरील परतावा ROI सुधारण्यासाठी काय करता येईल? तर आन्सर आहे इन्क्रीजिंग टर्नओव्हर, रिड्युसिंग एक्सपेन्सेस, इन्क्रीजिंग कॅपिटल युटिलायझेशन. म्हणून आन्सर येईल ऑल ऑफ द अबोव. नेक्स्ट 23. इन करंट रेशिओ करंट असेट आर कम्पेअर्ड विथ. चालू गुणोत्तर चालू मालमत्ता यांची तुलना कशाशी केली जाते? आन्सर आहे सेकंड, करंट लायबिलिटी सोबत. नेक्स्ट 24. ABC लिमिटेड हॅज करंट रेशिओ ऑफ 1:1.5:1. ठीक आहे. अँड नेट करंट असेट ऑफ 5 लाख. व्हॉट इज द करंट असेट? बघा, ABCच्या चालू गुणोत्तर 1.5:1 आहे असून निव्वळ चालू मालमत्ता 5 लाख आहे. तर एकूण चालू मालमत्ता किती असेल? तर 1.5 हे 1 आहे, तर याचं जर आपण कॅल्क्युलेट केलं 1.5 तर इथे येईल 15 लाख. तर करेक्ट आन्सर येईल 15 लाख. नेक्स्ट 25. देअर इज अ डेटोरियन इन द मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल ऑफ XYZ. व्हॉट इज रेफर्स टू? XYZच्या कार्यरत भांडवलाच्या व्यवस्थापनात खालावलेले असलेल्या याचा अर्थ काय असतो? तर आन्सर आहे दॅट डेटर्स कलेक्शन पिरियड हॅज इन्क्रीज. दॅट डेटर्स कलेक्शन पिरियड हॅज इन्क्रीज. ठीक आहे. तसंच बघा, अकाउंटच्या सर्व PDFs अवेलेबल आहे महाट्रान्सकोसाठी. अकाउंट्स ऑल इन वन ज्याची प्राईस आहे 750 रुपीज. त्याच्यानंतर मॉक टेस्ट ज्याची प्राईस आहे 150. त्याच्यानंतर अकाउंट्स प्रॉब्लेम अँड फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन ज्याची प्राईस आहे 50 आणि रिव्हिजन बेस्ड MCQs आहे ज्याची प्राईस आहे 200. ज्यांना पण ही PDF हवी असेल त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करू शकता, तिथनं तुम्हाला PDF मिळून जाणार. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक. तेव्हापर्यंत धन्यवाद.